न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। लोकशाहीचा आवाज दाबला जातोय। MIDC विरोधात आरपारची लढाई। राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा, आंदोलकांची मागणी। प्रस्तावित MIDCच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आज आक्रमक वळण मिळाले। MIDC संदर्भातील प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येत असून कोणताही ठराव अथवा बहुमत नसताना केवळ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हट्टापायी ही प्रक्रिया रेटली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला। 2 दिवसापासून आंदोलन सुरू असताना शासकीय पातळीवरून ठोस सहकार्य मिळत नसल्याने संतप्त आंदोलकांनी आता आरपारच्या लढ्याचा निर्धार व्यक्त केला। क्रांती दिनानिमित्त रविवारी जवान, माजी सैनिक, पूरग्रस्त तसेच आंदोलक विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी निघाले होते। मात्र मोर्चा पोलिसांकडून ठिकठिकाणी अडवण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिरात आमदार यड्रावकर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली। मात्र ही चर्चा निष्फळ ठरली। कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली। बैठकीनंतर आंदोलक परतत असताना आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांनी आंदोलकांच्या वाहनावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलकांनी गाडीला लावलेले राष्ट्रध्वज काढून मारहाण करण्यात आली। तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला। या प्रकरणी हल्लेखोरांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जयसिंगपूर पोलिसांकडे करण्यात आली। हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी जयसिंगपूर नगरपालिकेसमोर विक्रमसिंह क्रीडांगणावर रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले। प्रस्तावित MIDCचा प्रस्ताव रद्द झाल्याशिवाय जयसिंगपूर सोडणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर 15 ऑगस्टपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। प्रस्तावित MIDC विरोधात सैनिक टाकायची पंचक्रोशी लढा देत आहे आणि झालेली जी MIDC प्रक्रिया ही संपूर्णपणे चुकीची आहे आणि गावचा कुठलाही स्पष्ट बहुमत किंवा ठराव नसताना ही प्रक्रिया आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हट्टासाठी आज ताणवली जात आहे। प्रशासनाच्या पातळीवर कोणतंही सहकार्य मिळत नाही। गेली 2 वेळा 2 महिन्यात आम्ही 2 उपोषणं केली। फक्त तुमच्या भावनावर कळवतो एवढं सांगितलं जातंय। आम्ही म्हणतोय वरिष्ठ स्तरावर उद्योगमंत्र्यांच्या स्तरावर ती मीटिंग लावली पाहिजे, कारण नोटिफिकेशन झालेलं असल्यामुळं ते मंत्रालय स्तरावरच त्याच्यामध्ये काय प्रक्रिया चुकल्या हे पाहता येईल आणि ती मीटिंग लावावी म्हणून आम्ही 2 उपोषणं केली। काल पण आम्ही सांगितल्याप्रमाणे 9 ऑगस्ट क्रांतीदिनी या ठिकाणी मोर्चा घेऊन येत होतो। गावातून आमच्या जवान, माजी सैनिक, पूरग्रस्त, पंचक्रोशीतील आकिवा, टाकळी, खिद्रापूर या पंचक्रोशीतील सगळी लोक आम्ही घेऊन मोर्चानं आमदारांना निवेदन द्यायसाठी येत होतो। त्या ठिकाणी आमचा मोर्चा मार्केट कमिटीपाशी अडवण्यात आला पोलिसांच्याकडून आणि त्या ठिकाणी आम्हाला काय सांगण्यात आलं की बाबा आमदार साहेब इथं मार्केट कमिटीमध्ये तुमची 5 लोक आणि त्यांची 5 लोक असं त्या ठिकाणी बसायचं आहे। परत आमदारांचा निरोप आला की तिथं मी येणार नाही। म्हणजे लोकांच्या भावना काय आहेत ऐकायला आमदारांना वेळ नाही। गावात आम्ही उपोषणला बसलो होतो तेव्हा ऐकायला वेळ नाही। कोल्हापुरामध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा ऐकायला वेळ नाही। मग आम्हाला DYSPनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून सांगितलं की बाबा सिद्धेश्वर मंदिरामध्ये तुम्हाला 5 जणांनी त्या ठिकाणी बोलले। असं 5 जणांना त्या ठिकाणी चर्चेला बोलवून बाकीचा आमचा सगळा मोर्चा त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी चर्चा आमदारांचा हात होता की मी MIDC करणार। आम्ही म्हणतो तर चर्चाच होणार नाही म्हटलं त्या मुद्द्यावर। आम्ही रद्द म्हणतो तुम्ही करणार म्हणताय, मग चर्चा कसली करायची? आम्ही जातो म्हटलं उठून। आम्ही उठून येत असताना त्यांच्या समर्थकांच्याकडून आमच्या गाडीवर हल्ला झाला, मारहाण करण्यात आली, राष्ट्रध्वजाचा अपमान केला, राष्ट्रध्वज काढून त्याच्या दांड्यानं मारण्यात आलं। म्हणजे या सगळ्या घटना आहेत त्या सगळ्या निंदनीय आहेत आणि यांना सर्वस्वी आमचे आमदार साहेब जबाबदार आहेत। या अशा पद्धतीनं माजी सैनिकांना मारहाण करणं आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करणं ही गोष्ट देशात आणि ती ऑगस्ट क्रांतीदिनी घडते। म्हणजे काय दुर्दैव आहे या शिरोळ तालुक्याचं बघा की अशा घटनेला हे आमदार साहेब स्वतः जबाबदार आहेत। लोक काय सांगायला जन्मत काय हे ऐकायचं नाही। आणि आज आम्ही तिथं त्या ठिकाणी मारहाण झाल्यानंतर आमचे सगळा महिला वर्ग गावाकडे गेला असला तर पुरुष मंडळी आम्ही या ठिकाणी विक्रमसिंह क्रीडांगणावर ठिय्या दिलेला आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत आम्ही मोठं आंदोलन करणार आहे, परंतु त्याची स्ट्रॅटर्जी आता सांगणार नाही। तर या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलनावर बसलो। जो पण आम्हाला बैठकीचं मंत्रालयाच्या स्तरावरचं पत्र मिळत नाही तो पण आम्ही इथनं उठणार तर नाहीत, पण 15 ऑगस्टला असं अभूतपूर्व आंदोलन केलं जाईल माजी सैनिकांच्याकडं, त्याची दखल या देशाला घ्यायला लागेल असं एक आंदोलन असेल। त्याची स्ट्रॅटर्जी आम्ही आता काही सांगणार नाही, परंतु याच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला ते दिसून येईल।
तर इथं आम्हाला पत्र मिळून आम्ही MIDCचा जो पावित्रा आहे तो आमचा कायम आहे आणि MIDC रद्द झाली पाहिजे आमची मागणी आहे आणि त्या संदर्भात मीटिंग लागली पाहिजे आणि हा निर्णय मंत्रालय स्तरावर झाला पाहिजे एवढंच मागणं आहे आणि इथून आम्ही हलणारही नाही. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.